तर आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची हे आपण बघू. तर त्यासाठी मी वांगे कट करून घेते. तुम्हाला एक वांग कट करून दाखवते. अशा प्रकारे मी वांग कट करून घेतलं. त्याचं देठ पण कट केलं, साईडनी पण कट केलं आणि मध्ये 4 हे करून असं फोडून बघितलं त्याला, कारण मध्ये पण आळी असते, त्यामुळे असं वांग कट करून घ्यायचं. आता मी सगळे वांगे कट करून घेते असेच. याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर याच्यामध्ये पाणी टाकल्यावर पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे वांगी काळी पडत नाही. तर मी सगळ्या अशा प्रकारे वांगे कट करून घेते. वाटणासाठी थोडंसं अद्रक, कोथिंबीर आणि तीळ थोडेसेच टाकलेले आहे. हे खोबरं टाकते याच्यामध्ये, थोडंसं परतून घेतलं ते खोबरं बिना तेलाचं. त्याच्यानंतर इथं वांगे, याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे वांग्याची सगळी घाण निघली आहे. तर आणखीन एक पाण्याने वांगे धुवून घेते, यामुळे वांगे काळे पण पडत नाहीत. हे असे सगळे वांगे परत धुवून घ्यायचे. तर याला परत एका पाण्याने धुवून घेते मी. तर ह्या वांग्यामध्ये मी मीठ आणि हळद घालून घेते आणि हे तेलात, गरम तेलात टाकते. अशा प्रकारे मी याच्यात मीठ, हळद भरून घेतली. तर याच्यामध्ये गरम त्याला हलवून घ्यायचं. तर मी याच्यावर झाकण ठेवते. कमी गॅसवर मी असे शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यामध्ये खोबरं, तीळ आणि अद्रक, कोथिंबीर, त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकले. त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकलं, थोडासा तरी 5-6 पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये, आणि याला मिक्सरमध्ये आबडधोबड काढून घेते. मसाला असा झाल्यानंतर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. परत याला थोडंसं फिरवून घ्यायचं. आबडधोबड म्हणजे जास्त पण आबडधोबड काढायचं नाही. त्याने भाजी एकीकडे राहते, पाणी एकीकडे राहतं आणि मसाला एकीकडे राहतो, त्याच्यामुळे जास्त पण आबडधोबड काढायचं नाही. अशा प्रकारे वांग हे झालं का काढून घ्यायचं. मी मसाला काढूपर्यंतच हे वांग याच्यामध्ये ठेवलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वांगे शिजलं. तर मसाल्यात पण वांगे शिजतं. तर याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी चांगली तडतडून द्यायची. कढीपत्ता, थोडासा कांदा, 2 मीडियम आकाराचे कांदे इथे तुम्ही कट करून याच्यामध्ये टाकून देते. याला चांगलं हलवून घ्यायचं. तर याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं, जास्त पण नाही, थोडंसं पोह्याचा चमचा भरून घालायचा. चांगलं हलवून घ्यायचं. याला बेसन पीठ करपलं नाही पाहिजे. तर कांदा पण चांगला झाला आहे. जास्त पण लालसर कांदा होऊन द्यायचा नाही. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो मीडियम आकाराचे टोमॅटो आहे हे. टोमॅटोचं पाणी सुटते याला. त्याच्यामुळे कांदा जास्त परतून द्यायचा नाही.
कांदा थोडा परतला तर मग मसाले घालायचे. टोमॅटो थोडासा परतून द्यायचा. टोमॅटो परतला की यामध्ये मसाले घालायचे. तर थोडा वेळ झाकण ठेवते, गॅस कमी करते. थोडीशी हळद, लाल तिखट टाकून घ्यायचं. प्रवीण मसाला, हे चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी धनेपूड, हे चमचा आहे ते हे 1.5 चमचा टाकला मी याच्यामध्ये. चांगले याला हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. आपण जे वाटण काढलं आहे, जे वाटण काढलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याला हलवून घेते मी. सगळं वाटण याच्यामध्ये टाकते. मग मला हे सगळं वाटण याच्यामध्ये टाकलं, थोडंसं पाणी घालून घेते. याला चांगलं परतून द्यायचं. आणखी थोडंसं पाणी घालतं याच्यात. याला चांगलं परतून द्यायचं. तर मी झाकण ठेवते याच्यावरती. झाकण काढून असं मध्ये 2 वेळेस हलवून घेतलं. तर थोडा गॅस कमी केला आहे. जेव्हा असं मसाल्याला तेल सुटतं तेव्हा हा मसाला परततो बऱ्यापैकी. तेल सुटून द्यायचं. वास पण खूप, स्मेल पण खूप छान येत आहे. मसाल्यामध्ये असं तेल सुटतं. तर याच्यामध्ये मी वांगे घालून घेते. दोघा जणांचीच भाजी बनवली आहे मी. तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर मसाला थोडासा वाढवून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते. गरम पाणी घालून घ्यायचं. तर मी हलवून घेते. अशा प्रकारे भाजी झाली आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेते. थोडंसं मीठ टाकलं मी याच्यामध्ये. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं, कारण आपण वांगे परतले त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. तर बार बार दाखवता येणार नाही कारण खूप खारट होईल ते. हे बरोबर व्यवस्थित वास पण येत आहे. तो स्मेल पण खूप छान येत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण वांग्याची भाजी बनवली आहे.
तर वांग्याची भाजी कुणाला आवडते ते नक्की सांगा आणि अशा प्रकारे वांग्याची भाजी बनवा. ही खूप चवदार होते आणि खूप सिंपल आहे बनवायला आणि पटकन शिजते. एका उकळीमध्येच हे वांगे शिजले. अशा प्रकारे नक्की बनवा आणि मला सांगा की कशी होते ती भाजी. हे बघा वांग शिजलं पण आहे. हे खूप लवकर वांग शिजतं आणि ग्रेव्ही पण खूप छान झाली आहे. जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही. सुगंध पण खूप छान येत आहे. तर मी गॅस बंद करते. तर मी याच्यामध्ये सगळी भाजी टाकून घेतली. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर घालून घेतली याच्यामध्ये. खूप चवदार होते ही. स्मेल खूप छान येत आहे. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी तुमची कशी झाली आहे. चला तर बाय बाय. टेस्ट करूया आता भाजी.